मोहिल शेठ धुमाळ यांचा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या मुळशी केसरी मैदानामध्ये. भाऊ मामा यांचा बबन सुद्धा आलाय. नमस्कार वैभव, आज कसं काय नियोजन बबनचं? बर, आज बकासूर आणलाय, नवीन खरेदी कबीर आहे. कबीराबद्दल काय सांगशील, कसं आहे काय? घेतलाय मामांच्या पसंतीने बैल घेतलाय. बर, पहिलंच मैदान बघा, पहिलंच मैदान आहे ना ते. बकासूरून सर्व अपेक्षा पूर्ण केल्या. काय पुसेगावला तुफान पळला म्हणावं लागेल. मन जिंकलं, संपूर्ण चाहत्यांचं मन जिंकलं. आज कसं काय नियोजन आहे काय? हा, मामांनाच माहिती. बर बर, चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. आज होम ग्राउंड आहे, काय अपेक्षा आहेत आज? एक नंबरची अपेक्षा. हा, आमची एक नंबरची अपेक्षा. एक नंबर. काय मामा, काय अपेक्षा आहे आज? आज आमचे काय आता अपेक्षा यायलाच पाहिजे. पूर्ण केलेत अपेक्षा सर्व. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. चल, गाव कोणतं तुमचं? बरं, आज कोणती बैल आणलेत काय? निशाण आणि पक्ष. हा निशाण का? आणि पलीकडचा पक्ष. दोन्ही घरचीच आहेत का, एकाच दावणीचे? बाहेर. बरं, आज कसं काय नियोजन पायऱ्याचं काय? घरची गाडी पळणार आहे. अरे वा, यापूर्वी नियोजन पळले का ही गाडी? कुठे पळली? याच भागात पडले. बर बर बर. आज काय अपेक्षा आहे? शेवटच्या क्रमांकाला पण 1 लाख बक्षीस आहे. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. केसरी लखन पण दाखल झालाय बघा या बुकुमच्या मैदानामध्ये. नियोजन खट आहे ना आज? बर बर. किती वेळ गटात पळणार आहे? चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. राजाभाऊ मारणे यांचा गणेशा पण आलाय बघा या बुकुमच्या मैदानामध्ये, आणि सारजा पण आलाय. शेवाळे आबा यांचा पाखऱ्या पण आलाय बघा, आणि ओम पण दाखल झालाय बघा या बुकुमच्या मैदानामध्ये. नमस्कार, काय म्हणताय? आज नियोजन कसं असणार काय? बर बर बर. पाखरेच या भागातलं पहिलंच मैदान ना तुमच्याकडे आल्यापासून? बर, आज काय अपेक्षा आहेत जोडीकडून? बघूयात काय होतं. बरेचसे मेंबर आलेत अजून. हा, काय अपेक्षा आहे आज पाखऱ्याकडून? हा, अपेक्षा भरपूर अपेक्षा. आबा येणार? बर बर, चालतंय. किती वेळ गटात पळणार आहे? 10व्यामध्ये. चला, शुभेच्छा. गाव कोणतं तुमचं? बरं, आज कोणतं बैल आणलं? मित्रांनो, खरसुंडीचा बाब्या पण आलाय बघा या बुकुमच्या मैदानामध्ये. आज कसं काय नियोजन, पायरा वगैरे काय? मुळशीच्या सर्जासोबत चांगला पायरा आहे. बाब्याची बाब्या काय गाजवतोय मैदान भरपूर. हा, किती गुलाल किती झाले चालू सीझनला? 13-14 गुलाल. जाईल त्या मैदानात नाव करतोय 100%. आणि कसं वाटतं दादा, बाब्याचं नाव निघलं की आता खरसुंडीचा बाब्या ओळख निर्माण झाली, काय सांगाल? हा, आणि कोणत्या खांदी पळतो बाब्या? दोन्ही खांदी पळतो. आज काय अपेक्षा आहेत काय जोडीकडून? हा, शेवटच्या क्रमांकाला पण 1 लाख बक्षीस आहे. दादा काय सांगाल, मैदान कसं वाटतं? चांगलं भरवलं. हा, कारण एक नंबर आहे. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. भाऊ भेटलेले आहेत आपल्याला. आम्ही दादा, नमस्कार. काय म्हणताय, लांब आला बरंच? होय, आमचे मामा आहेत. हा, मामांच्या ह्याच्यावरून आज आलोय. बर बर. आज कसं काय नियोजन, काय कोणाला आणले काय? नियोजन काय, भारत एक आणि ती खोंडा. बर बर. अरे, ते आपले घरचेच खोंडा आहेत टिटवी इथल्याच आपल्या. बर बर. पळणार आहे टिटवी आज? होय, पाहणार. नियोजन कसं आहे काय? इथल्याच बैला. काय दादा, कुणाला घेऊन आणलाय आज काय? शंकर आणलाय. शंकर आलाय. बर बर. मित्रांनो, शंकर पण आलाय बघा. कसं वाटतंय दादा, शेवटच्या क्रमांकाला पण 1 लाख बक्षीस आहे, क्वचित पाहायला मिळते असं मैदान असतं. हा, अशा मैदान आपल्या इकडं व्हायला पाहिजे. कारण तुम्ही बरेच वर्ष झाले या बैलगाडी क्षेत्रात, असं बघितले का यापूर्वी? त्यापूर्वी बघितलं नाही. आणि महत्वाचा असा विषय की ही कमिटी आज बघतोय इथं आले ना फाटीवर, पैसे कमवायसाठी मैदान नाही घेतलेलं. हा मैदान म्हणजे एक नादासाठी घेतलेलं आहे. 7च फाट्या जास्त पडत तरी पण पाडल्या नाही. 7च गाड्या पळते, दोन्हीकडे एक फाटी सोडून, किंवा असं कोण घेत म्हणजे बैलाची काळजी घेतली एक प्रकारे. तेच की, त्यामुळे मोठं बक्षीस असलं तर कमी 10-15 फाट्या पडतील. तसं नाही, इथं लिमिटेडच गाड्या आहेत. आज काय अपेक्षा आहे टिटवीकडून? काही नाही, तर बघू की गुलालाची अपेक्षा आहेच. नशिबाचा भाग असतो, होईल नाही. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. सर, मोहिल शेठ यांची नवीन खरेदी कबीऱ्या पण आलाय बघा या बुकुमच्या मैदानामध्ये.
मित्रांनो मुळशी केसरी मैदानात दाखल झाले